हे जो वाद झालेला आहे तो हा मुख्य दोन टोळ्यामध्ये, कारण या दोन टोळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे. एक जण चप्पल घालीत नव्हते आणि दुसरे जे आहेत टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेली आहे. यांना संपल्याशिवाय मला दाढी काढायची नाही आणि यांनी चप्पल घालायची नाही. या दोन टोळ्यामधला हा वाद झालेला आहे. ते काही मारामारी फार मोठी झालेली नाही, थापडथोपडीची झाली. नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये एक महादेव गित्ते कोण आरोपी आहे, बापू आंधळे. आता मी काय त्याचं समर्थन करणार नाही. बापू आंधळेचं बिचाऱ्याचं सुद्धा हत्या व्हायला नको होती. अतिशय तरुण सरपंच होता तो. आणि हा जो आहे महादेव गित्ते आरोपी, मला वाटतं त्यांनी फेसबुक व्हॉट्सअप पोस्ट टाकल्या होत्या की मला कशा पद्धतीने गुंतविण्यात आलंय, मी या गुन्ह्यामध्ये नाही. आणि नंतर तो हजर झालाय का अटक झालाय हे बी मला माहित नाही. परंतु आतमध्ये गेल्याच्या नंतर हे हाणामाऱ्या आज झालेल्या आहेत. बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकतं ना.